हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. आपण जे पेपर पॅटर्न काढलं होतं ते आता आपण पीसवर कटिंग करणार आहोत. आता ही जी बाही आहे ही बाही कटिंग केली आपण, ही थोडी कमी आहे, म्हणजे कपडा तिला पुरणार नाही, तर तिला आपल्याला जॉईंट द्यावा लागणार आहे. बाकीचे हे पॅटर्न तुम्ही बघितलंच होतं आपण पेपर पॅटर्न काढल्यानंतर. हे अस्तरवर ठेवून कट करून घेतलेत. आता जो ब्लाऊज पीस आहे त्याच्यावर ठेवून आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आणि अस्तरची कटिंग करताना नेहमी थोडं एक्स्ट्रा कट करायचं, अगदी परफेक्ट काटेकोर मापावर कट करायचं नाही आहे. तुम्ही बघू शकता जसे आपण अस्तरचे पॅटर्न ठेवलेत ब्लाऊज पीसवर, तर ते आपण थोडं अंतर ठेवून खडूची मार्किंग करून घेतली आहे. आता इथे आपल्याला मटका गळा घ्यायचा आहे. तर इथे बघा आपण हे मटक्याचं जे पॅटर्न आहे, कॅनव्हस पेपर कसा लावायचा हा पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्याच्या मापामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा असं सेम कपडा आपण अस्तरचा कापून घेतला आहे. आता ब्लाऊज पीसवर ठेवलेले पार्ट जे आहेत अस्तरचे ते आपण कट करून घेऊया. थोडं एक्स्ट्रा का ठेवायचं की नंतर आपण एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करणार आहे. पण जर तो मुळात काटेकोर कट केला तर तो जोडताना कपडा हलला तर तो मागे पुढे होतं आणि कपडा पुरत नाही किंवा क्रॉस शिलाई जाते. म्हणून हे आपण एक्स्ट्रा ठेवून याप्रमाणे कटिंग करून घ्यायची. अस्तरचं ब्लाऊजचं आपण हे साधं फोर्टक्स घेतलेलं आहे आणि अगदी साध्या पद्धतीने आपल्याला ते शिकायचं पण आहे. आता इथे बघा आपण अस्तरचं जे आहे आपल्याला गळा लावायचा असल्यामुळे आपण कपडा पण आणि अस्तर पण कट केलेलं नाही. आता त्याच्यावर आपण पॅटर्न ठेवणार आहे पहिले डिझाईनचं आणि त्यानंतर कट करायचं आहे. हे जे पार्ट आपण कट केलेत एकदा चेक करून घ्या, कपडा उलटा कुठला आणि सुलटा कुठला, म्हणजे आतली फ्रंट आणि बॅक जे आहे, आतली बाजू बाहेरची बाजू कपड्याची व्यवस्थित बघा. त्यानंतर त्याच्यावर पार्ट ठेवायचे प्रत्येक, आणि प्रत्येक पार्ट हे समोरासमोर ठेवून व्यवस्थित जॉईंट करायचं. पहिले त्याला पिन लावायची आणि मग त्यानंतर ते शिवायला घ्यायचं आहे. इथे बघा प्रत्येक पार्ट मी ठेवून घेतलेला आहे. हा जो आहे आतला भाग आहे आणि हा सरळ म्हणजे सरळ जो आहे तसा ठेवला आहे. आणि याच्या बॉर्डरने आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे. प्रत्येक पार्ट ठेवल्यानंतर व्यवस्थित अगदीच कपडा सरळ हाताने सरळ करत करत आपल्याला ही कडेची टीप मारायची आहे. म्हणजे याच्यावर काय होतं की ब्लाऊज पीस आणि अस्तर व्यवस्थित एकमेकाला जॉईंट होतो आणि त्यानंतर मग आपल्याला एक्स्ट्रा कपडा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे. आता हे पुढचे दोन पार्ट आहेत, हे आपण जोडून घेतलेत व्यवस्थित. आणि प्रत्येक पार्ट पहिले जॉईंट करून घ्यायचा, त्यानंतर हे एक्स्ट्रा कपडा जो आहे तो कटिंग करून घ्यायचा आणि मग त्यानंतर आपल्याला प्रत्येक पार्ट जो आहे तो जोडायचा आहे. आता ही क्रॉसपट्टी आहे ब्रापट्टी पुढची. इथे सरळ उलटं बघून घ्या, आतली बाजू ही उलटीच असणार. हे समोरासमोर ठेवून बघून घ्यायचं पहिले. बऱ्याचदा काय होतं अस्तरचं शिवताना म्हणजे दोघी पार्ट प्रत्येक पार्ट दोन दोन येतात, तर ते एकसारखे शिवले जातात. पुन्हा एवढी शिलाई काढावी लागते आणि पुन्हा तेवढं म्हणजे डबल काम होतं. सुरुवातीला असं प्रत्येकाकडनं होतं, त्याच्यामुळे मी ही सोपी ॲड दिली की पार्ट तयार झाल्यानंतर सरळ उलटा कपडा ठेवायचा आणि त्यानंतर व्यवस्थित चेक करून मग त्याच्यावर आपण अस्तर ठेवायचं आहे आणि मग त्याला पिन लावून मग शिवायला घ्यायचं. आता इथे काय केलं, कॉर्नरला जो टीप आपल्याला कपडा फिरवायचा असतो ते कपड्यात सुई अडकवून ठेवायची मशीनची आणि मग कपडा फिरवायचा, म्हणजे तो गोळा होत नाही. आता इथे आपले हे क्रॉसपट्टी जे आहे हे जॉईंट करून झालेले आहे दोघं. हे बघा समोरासमोर शिवल्यानंतर पण एकदा चेक करून घ्यायचं. आता इथे बाही जी आपल्याला इथे कट कमी पडलेली होती, तर ब्लाऊज पीसमधला जो कपडा आहे तो मी इथे जॉईंट करून घेणार आहे. तो पण सरळ उलटा चेक करून व्यवस्थित जॉईंट करा. प्रत्येक साडीच्या प्रत्येक पीसला आतली आणि बाहेरची अशा दोन बाजू असतातच. हे व्यवस्थित असं ठेवून याच्यावर टीप मारायची आणि मग बाहीच्या आकाराने जेवढा भाग कमी मिळाला आपल्याला तेवढा तो मापात ठेवून कट करून घ्यायचा आहे. हे बघा हे जॉईंट करून झालं. सरळ उलटं आणि त्यानंतर याच्यावर बाही ठेवून आपण कट करून घेणार आहे. बाही पण ठेवताना खोल भाग पुढे येईल अशा हिशोबाने ठेवायचं आणि त्याच्यावर अस्तर ठेवताना पण
आता इकडे बघा, हा इकडचा खोल भाग, तो तिकडचा खोल भाग, हे दोघं शेजारी शेजारी व्यवस्थित आले पाहिजे आणि मग शिवताना तसंच उचलायचं आणि शिवायला घ्यायचं. आता आपण काय करणार आहोत, ही बाही जी आहे, आपल्याला बाहीला पट्टी लावायची नाही आहे, हात शिलाई करायची नाही आहे, त्याच्यामुळे आपण आधी हे सरळ ठेवलं. त्याच्यामध्ये आपण डायरेक्ट अस्तर जे आहे, इथे बघा मी काय करते, हे बघा, हे अशा पद्धतीनं मी उचलून घेतले आणि ह्याच्यावर टीप मारायची. याने आपल्याला हात शिलाईची किंवा पट्टी जोडायची गरज पडत नाही. हे इथे व्यवस्थित टीप मारून घ्यायची आणि ही टीप मारून झाल्यानंतर ती आतल्या बाजूला घ्यायची आपल्याला. त्याच्यामुळे अस्तरचं ब्लाऊज शिवताना सुरुवातीला थोडी गडबड होईलच, नंतर सगळं म्हणजे एकदा सवय झाली की कुठला पार्ट कुठे. ही पूर्ण टीप मारून झाली की आपल्याला ही जी शिलाई आहे ही आत गेली पाहिजे, या पद्धतीने आपल्याला उलटं करून घ्यायचं आहे. आता इथे बघा, ही शिलाई मारल्या गेली. आता इथे कपडा मी कसा करते, याच्यावर आपण दाबटीप टाकायची. आता दाबटीप जी आहे ही कपड्यावरून घ्यायची, म्हणजे ती अस्तरावर आली पाहिजे खालून. कपड्याच्या साईडने दाबटीप घ्यायची, म्हणजे ती खाली अस्तरावर जाईल खालच्या बाजूने. मी तोंडी तुम्हाला एवढं स्पष्ट सांगते, म्हणजे थोडासा व्हिडिओ मी का बरं थोडा फास्टमध्ये, कारण खूप मोठा झाला तर बघायचाही कंटाळा येतो. पण तुम्ही सगळं शिवताना व्यवस्थित साहित्य जवळ घेऊन बसायचं, म्हणजे तुम्हाला बघून बघून लगेच शिवता येणार, म्हणजे येणार 100%. आता तो कपडा आपण फोल्ड करून घेतला होता दाबटीप दिल्यानंतर. त्यानंतर आता साईडची जी बॉर्डर आहे ती आपण शिवून घेणार आहोत. जसे आपण बाकीचे सगळे पार्ट जोडले होते तसं आता ही बाही पण साडीच्या कपड्यावर जोडून घ्यायची आहे. आणि हा एक्स्ट्रा कपडा घेतल्यामुळं काय होतं की आपलं अस्तर हलत नाही, आणि हललं पण तर आपण तेवढ्या कपड्यामध्ये मॅनेज होऊन जातो बरोबर, तिरपं होत नाही, कट करताना कमी पडत नाही किंवा शिवताना जास्त त्रास होत नाही. म्हणून एक्स्ट्रा कपडा घेऊनच शिवायचा, नंतर ते कट करता येतं. माझ्या व्हिडिओला बराच दिवस गॅप पडला, मला तब्येत बरी नव्हती माझी, खूप जास्त सर्दी ताप होता. आता इथे आपल्याला हा जो डिझाईनचा गळा घ्यायचा आहे, ह्याच्यावर जेवढा गळा पाहिजे आपण तेवढं पॅटर्न मार्क करून घेतलेला आहे. आणि खाली जो अस्तरचा कपडा घेतलेला आहे सेम, तर अगदी सेंटरला ठेवून आपल्याला त्याची अर्धा इंच अंतरावर टीप मारून घ्यायची आहे. तर या पद्धतीने ज्यावेळेस आपण टीप मारून घेणार, सेंटरला ठेवताना काय करायचं की दोघं एकात एक असे व्यवस्थित टाकायचे, वर सेंटरला एक कट द्यायचा, म्हणजे आपल्याला लक्षात येतं की हा भाग सेंटरचा आहे. कॅनव्हास कसा लावायचा हे अगदी सोप्या पद्धतीने सांगितलं आहे मी याच्यामध्ये. तर कॅनव्हासवर टीप मारल्यानंतर आपल्याला हे छोटे छोटे कट द्यायचे आहे तिथं. हे कट दिल्यानंतर काय होतं की कपडा व्यवस्थित आपल्याला त्याच्यावर लावता येणार आहे. साईडचा जेवढा एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते आपण कॅनव्हासवर स्टिच करून घेणार आहोत. आणि ही जी टीप मारतो आहे आपण, ही कडेनीच घ्यायची, खूप सेंटरला घ्यायची नाही आहे, ही कडेनं टीप घ्यायची आहे. तुम्हाला साईडचा कपडा पाव इंच घेतला तरी चालणार आहे. इथे मी अर्धा इंचचं एक्स्ट्रा, अर्धा इंचच्या दरम्यान घेतलेलं आहे एक्स्ट्रा, जे आपण आता फोल्ड करतो आहे. तुम्हाला वाटलं थोडंसं कमी जास्त असेल तरी काही अडचण नाही होत. आपल्याला ती टीप आहे त्याच्यामध्ये ते फक्त दाबायचं आहे कॅनव्हास कपड्यामध्ये. हे बघा, ही पूर्ण टीप मारून झाली आहे. जर कपडा शिवताना किंवा काय करताना असं गोळा वगैरे झाला तर त्याच्यावर फिरवण्यासाठी प्रेस पण असू द्यावी जवळ. कॉटनचा बराचसा गोळा होतो कपडा, आणि घडी पडली तर ती शिलाई करताना मध्ये आली तर ते सगळं एकत्र जॉईंट केलं जातं, चुकून जॉईंट होऊन जातं. हे बघा, इथे आपण हा कॅनव्हास जोडून घेतला ह्या कपड्याला, अस्तरला. आता हा मागचा गळा आहे, मागच्या बाजूला पाठीचा म्हणजे कॅनव्हास कसा लावणार आपण ते दाखवते. याच्यावर एक्स्ट्रा जे फॅब्रिक आहे, एक्स्ट्रा आपल्या साडीचा कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे.
आता इथे हे बघा, मध्ये अस्तर, वरचा साडीचा कपडा, तिथे आपल्याला हे ठेवून, आता आपण हे ठेवलं, जर कट न करता जरी ठेवलं तरी चाललं असतं. मी तुम्हाला दोघी पद्धतीने सांगते. आता ह्या पद्धतीने पण एकदा बघून घ्या. आणि दुसरा मी डायरेक्ट कट न करता ही मार्किंग करायची आधी, आणि ही मार्किंग केल्यानंतर आपण ते कट करू शकतो. आधी केलं तरी चालतं, नंतर केलं तरी चालतं. नवीन नवीन माझ्याकडनं ते ब्लाऊज पीसचा गळा कट झाला होता, तेव्हापासून मी हे कट करून घेते आधी. आता हे कट केल्यानंतर काय होणार आहे की परफेक्ट आपल्याला पट्टी जोडायला त्रास होणार नाही. आपण त्याच्यावर जो मटका आकाराचा गळा आहे ती पट्टी आपण कॅनव्हसची काढली ती जोडणार आहोत. आणि तुम्हाला काही डाऊट असेल तर एक्स्ट्रा ठेवा, म्हणजे कमी पडणार नाही आणि तो व्यवस्थित जोडला जाईल. नंतर एक्स्ट्राचं कट करता येतं. आता हे ठेवताना बघा मी कसं ठेवलं आहे. आपण टीप मारली, ती बाजू वरतून आलेली आहे. आणि आता हे पूर्ण डिझाईन व्यवस्थित शिवून घ्यायचं. तर हे बघा, ह्याची जी वरची बाजू अशी आली आहे तिला फोल्ड करायचं आणि याच्यावर पण एक दाबटीप द्यायची आपल्याला. कडेनं द्यायची ही, म्हणजे जो कपडा असा उचकलेला दिसतो किंवा गोळा वाटत असेल तुम्हाला आता, तर तो नंतर शिवल्यानंतर तो पूर्ण आतमध्ये जाणार आहे. याच्यावर आपण एक दाबटीप देणार आहोत. आता ही दाबटीप पण मी तुम्हाला सांगितलं की कशी द्यायची. जी आपण शिलाई मारली ती शिलाईच्या वरून आली पाहिजे आणि शिलाई कॅनव्हसच्या साईडनं कॅनव्हसच्या साईडनं करून घ्यायचा पहिले आणि मग त्याच्यावर शिलाई द्यायची. ही पूर्ण शिलाई दिल्यानंतर आपल्याला समजेल. यानं काय होतं की ती आतलं कॅनव्हस जे आहे डिझाईन ती परफेक्ट दिसते, गोळा होत नाही. असं काही नाही, मटक्याला तुम्ही डायरेक्ट पायपिंग पण करू शकता, नाही लावलं कॅनव्हस तरी, पण कॅनव्हसनी तो प्रॉपर दिसेल. नवीन नवीन तुम्हाला कॅनव्हस वापरावंच लागेल. ज्यावेळेस तुमचा हात बसेल त्यावेळी तुम्ही डायरेक्ट पण शिवलं तरी चालतं आहे. आता इथे बघा, इथे जी आपण ही बारीक टीप मारली होती, दाब टीप, आता त्याच्यावर आपण सरळ करून घेतलं आहे आणि आता सरळ कपड्याने कडाला आपल्याला ही टीप मारून घ्यायची. ही बघा, टीप मारल्यानंतर हे या पद्धतीनं दिसते. आता आपण इथे टक्स टाकून घेऊया पाठीला. ही बॉर्डरची शिलाई आहे, आतलं कॅनव्हस. तर टक्स टाकताना 4, 4.5 किंवा 5 इंचापर्यंत तुम्ही टक्स घेऊ शकता. तर टक्स घेताना तुम्हाला मी सांगितलं आहे की शोल्डरचं जे सेंटर असतं हे सेंटरला आपल्याला खाली टक्स टाकायचं आहे. हे मी खडूने मार्क करून घेतले. साधारण अर्धा इंच एवढे टक्स आपण टाकून घेणार आहोत. आता पाठीच्या भागाला पट्टी लावायची. 1.5 इंचाची आपली स्केल आहे, त्या पद्धतीने आपण कापड कापून घेणार आहोत. 1.5 इंचाचीच आपल्याला पाठीची पट्टी लावायची आहे. आता ही मी डबलची घेतली होती. आता ही पट्टी जॉईन करून घ्यायची आहे. ही बघा, जॉईन केल्यानंतर हिला 1/2 इंचमध्ये फोल्ड करून छोटीशी टीप मारून घ्यायची आहे. 1/2 इंचावर कपडा फोल्ड करून एक साईडनं पूर्ण टीप मारून घ्यायची. आता तुम्ही अस्तरपर्यंत पोहोचलेत म्हणजे तुम्हाला शिलाई वगैरे चांगली जमायला लागली असेल अशी अपेक्षा करते. आता बघा मी ही पट्टी कशी ठेवते. शिलाई जी आहे ही खालच्या बाजूने ठेवली आहे. त्यानंतर बिना शिलाईचा भाग आणि ब्लाऊजचा भाग हा असा जोडून घेतला आणि यावर आपल्याला एक सरळ टीप घ्यायची आहे. ही व्यवस्थित सरळ कडेनच घ्यायची. 1/2 इंचाच्या अंतरावर साधारण ही टीप आली पाहिजे. आता ही टीप मारल्यानंतर पुन्हा याच्यावर दाब टीप घ्यायची. दाब टीप नेहमी अशी घ्यायची की ती अस्तरवर दिसली पाहिजे. अस्तर किंवा आपण एक्स्ट्रा पट्टी जॉईन करतो त्या पट्टीवर दिसली पाहिजे. या पद्धतीने आपल्याला दाब टीप टाकायची.
आता ही बघा तुम्हाला दाखवते, ही अस्तरवर आलेली आहे, दिसली तुम्हाला. आता हे फोल्ड केल्यानंतर हात शिलाईसाठी आपल्याला याच्यावर 5 नंबरची म्हणजे जाड मोठी टीप घ्यायची आहे आणि नंतर हात शिलाई झाल्यानंतर आपण ती काढून टाकणार आहोत. आणि ही जी टीप आपण मारणार आहोत ही सेंटरला मारायची, मध्यमभागी, म्हणजे आपल्याला समजेल ही एक्स्ट्राची टीप आहे, ही आपण नंतर काढून घेऊ शकतो. हा बघा आपला हा मागचा भाग पूर्ण तयार झालेला आहे. आता आपण पुढचे पार्ट जे आहे ते जोडून घेऊयात. आता इथे तुम्ही नॉट लावू शकता, तुम्हाला डिझाईन हवी असेल लेस वगैरे ते लावू शकता, पॅच लावू शकता, पण हे आपण पहिलं सुरुवात केली म्हणून आपण जास्त डिझाईन नाही केली त्याला. आता हा पुढचा भाग घेतलेला आहे, याच्यावर आपण 4 इंचावर पॉईंट करून घ्यायचा, आपल्याला टक्स टाकायचे. हा पुढचा टक्स जो आहे हा 2.5 इंचाचा घ्यायचा आहे. त्यानंतर काच बटनपट्टीकडनं जे असणार आहे त्याची टेप ठेवून मोजायचं आणि फोल्ड करून एक मार्किंग करून घ्यायची सेंटरला. समोरासमोरची जे अंतर आहे हे 2.5 इंचाचं आलं पाहिजे. आता इकडचा जो आहे हा 3 इंचाचा आपण टक्स घेतला आहे. हे 2 टक्स टाकल्यानंतर याच्या समोर साधारण 2.5 इंचावर एक डॉट ठेवून द्यायचा आणि मग मुंढ्यातून तिथपर्यंत एक आपल्याला टक्स न्यायचा आहे आणि दुसऱ्या टक्सच्या समोर पण एक पॉईंट करून 2.5 इंचावर आपण पॉईंट दिलेले आहेत, म्हणजे 2 टक्समधलं अंतर हे 2.5 इंचाचं असावं. आता इथे 2 इंच वर घेऊन चौथा टक्स आपण देणार आहोत. 2 इंच वर घ्यायचं आणि तिथून हा चौथा टक्स आपल्याला द्यायचा आहे. पट्टीने मार्क करून घ्यायचं आणि साधारण 1/2 इंचाचे टक्स असावेत ते, म्हणजे 1/2 इंचाच्या अंतरावर आपण त्याला फोल्ड करून टक्स टाकायचे. तर मुंढ्याच्या पॉईंटपासून हा जो येणार आहे हा टक्स साधारण 3-3.5 इंचाचा असेल. समोरासमोर आलेले टक्स आहेत. हे एका पार्टवर आपण टक्स हाताने द्यायचे आणि नंतर दुसऱ्या पार्ट त्याच्यावर ठेवून थोडं टॅप करायचं आहे, म्हणजे जे मार्किंग आहे खडूची ती दुसऱ्या पार्टवर बरोबर उमटेल. म्हणजे ते दुसऱ्या पार्टवर मोजायची गरज पडत नाही, डायरेक्टली आपण त्याच्यावर मार्क करू शकतो. आता हे टक्स जे आहे हे टक्स आपल्याला देऊन घ्यायचे आहेत, शिलाई करून घ्यायची आहे त्याच्यावर. माझ्या कामामुळे माझं थोडंसं मागे पुढे होतं व्हिडिओला, पण प्लीज नाराज होऊ नका. तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मला साथ द्या, सपोर्ट करा. तुमची मी खरंच खूप खूप आभारी आहे. तुमच्या सगळ्यांमुळे मी आज बऱ्यापैकी पुढे आलेली आहे. म्हणजे मी शब्दात पण सांगू शकत नाही की तुमची साथ मला किती लाख मोलाची आहे. मी खरंच तुमची खूप आभारी आहे. आज माझे 1000 सबस्क्रायबर, 1 नाही 2-2.5 हजार सबस्क्रायबर झालेले आहेत. माझं शिकवणं आवडतं आहे सगळ्यांना, याचा मला आनंद होतो. हे बघा 4 टक्स आपण टाकून घेतले. दोघी पार्टवर आपण जे मार्किंग केलं होतं त्याच्यावर टक्स टाकले. तर साध्या ब्लाऊजसाठी आपण क्रॉस पट्टी म्हणजे ब्रा पट्टी जशी जोडली होती त्या पद्धतीने ही पण जोडून घ्यायची. आणि जर परफेक्ट मापात तुम्ही टक्स टाकले किंवा परफेक्ट मापात जर कटिंग केलेलं असेल तर एक्स्ट्रा उरणार नाही क्रॉसपट्टी, आणि उरायलाच नको. क्रॉसपट्टी आणि पुढचा भाग जो आहे हा परफेक्ट मापात बसला पाहिजे. आता हा फोल्ड केल्यानंतर खालचा भाग जो आहे बघा तुम्ही मी या पद्धतीने जोडून घेतला आहे. याच्यावर पुन्हा आपल्याला एक टीप मारायची आणि मी प्रत्येक टीप आहे ना 2-2 वेळेस देते, म्हणजे टीप उसवत नाही. साधं ब्लाऊज असेल तर हरकत नाही, तुम्हाला एकही टीप दिली तरी, पण डबल टीप दिल्याने काय होतं की कपडा उसवत नाही, टीप बाजूला होत नाही, म्हणजे कपडा आणि टीप असं वेगवेगळं होत नाही. सिंगल टिपाने अस्तर आणि कपडा वेगवेगळा होतो आणि ते चांगलं दिसत नाही, उसवल्यासारखं दिसतं ते. आता हे जे आपण फोल्ड केलं होतं याच्यातून आपण आतलं जे फोल्ड करून कपडा मध्ये टाकला होता तो बाहेर काढला
हे टक्स आपले देऊन झालेले आहेत, एक्स्ट्रा कट करायचा. आणि तुम्ही बघू शकता क्रॉसपट्टी एकदम परफेक्ट आपली मापात बसलेली आहे. याच पद्धतीने दुसरी पण जोडून घ्यायची. ही दुसरी क्रॉसपट्टी पण आपली जोडल्या गेली आहे. मी तुम्हाला शिकवते, खूप म्हणजे समजावं असं शिकवते. तुम्हाला नाही समजलं मला म्हणजे मॅसेज येत आहे की प्रत्येकाला छान सांगितलं गेलं आहे, चांगलं समजलं आहे. पण फक्त व्हिडिओ टाकायला थोडंसं लेट झालं तर प्लीज नाराज होऊ नका. मी व्हिडिओ नक्की टाकणार. आपल्याला भरपूर शिकायचं आहे. वन पीससुद्धा घेणार आहे मी. मुलांचे ड्रेससुद्धा घ्यायचे आपल्याला. फक्त शेरवानी कुर्ता वगैरे असेच घेणार आहे. पण मग ते पण आपल्याला खूप म्हणजे जमलं एकदा शिवायला की आवडणारच. आता इथे ही 3-5ची जी पट्टी आहे, 3 इंच आडवी आणि 5 इंच मोठी अशी पट्टी आपल्याला जोडायची आहे. आणि ती उजव्या साईडला. आणि एक 1.5 इंचाचे जे आहे, हे बघा, ही 1.5 इंच आपल्या स्केलच्या मापावर ही आपल्याला डाव्या बाजूला जोडायची आहे. काज बटन किंवा हुक आय करण्यासाठी हुक लूप पट्टी. आणि मागे आपण डिझाईनचा गळा घेतल्यामुळे पुढे क्रॉसपट्टी फक्त पुढच्या भागालाच लागेल गळ्याला. तर त्यासाठी 2 क्रॉसपट्ट्या पण कट करून घेऊया. ही 3-5ची पट्टी एकमेकाला जॉईंट करायची. ही 3-5ची पट्टी जोडताना, 3-5चीच पट्टी म्हणतात त्याला. तर ही पट्टी जोडताना काय आहे की आपल्याला खालून वर घ्यायची असते. त्याच्यामुळे आपल्याला याला अस्तर आणि ब्लाऊज पीस असा एकत्र मिळून एवढी मोठी पट्टी आपल्याला ती जॉईन करायची. आता इथे 3-5 मी मध्ये जॉईन करून शिवून घेतलेली आहे. दाबटीप पण दिली त्याच्यावर. आता हा साडीचा जो कपडा आहे याला आपण ही जोडून घेतली आहे. आता ही खालच्या बाजूने ठेवून एक्स्ट्रा फॅब्रिक जे आहे हे असं फोल्ड करून घ्यायचं आणि ह्याच्यावर टीप मारायची. एकदम शांततेत करा, बघून बघून करा, थांबून थांबून करा. मी ऑनलाईन क्लास घेऊ शकत नाही. बऱ्याच मैत्रिणींचं म्हणणं पडलं की तुम्ही ऑनलाईन क्लास घ्या. मला खरंच वेळेचं थोडंसं बंधन आहे. माझं काम पण मला करणं गरजेचं आहे आणि हे जे शिकले मी ही आवड म्हणून करते आहे. कदाचित कोणाला तरी त्याचा चांगला फायदा होईल अशी अपेक्षा करते. आता त्यानंतर इथे बघा आपण हे जे फोल्ड केला आहे तो मी कशा पद्धतीने, थोडी एक्स्ट्रा असते ना आपल्याला, डबल फोल्ड घ्यायचा असतो. तर या पद्धतीने फोल्ड करून लॉक टीप देऊन आपल्याला हे टीप मारायची. इथे सुई अडकवायची कपड्यात आणि कपडा फिरवायचा, म्हणजे आपला कपडा म्हणजे हलत नाही आणि व्यवस्थित टीप बसते. तर या पद्धतीने कडेनं टीप मारायची, म्हणजे टीप अशी सुबक दिसते एकदम. अजून एक टीप आपल्याला घ्यायची इथे. ही एक मारली आहे. आता तिच्या बाजूनच घ्यायची. तुम्हाला पुढे मारायची तर म्हणजे मारू शकता, पण ती चांगली नाही दिसणार. ही शेजारी शेजारी 2 टिपा घ्यायच्या साधारण 5 इंचाच्या अंतराने. यानं व्यवस्थित सगळा कपडा छान स्टिच होतो. मला एका ताईंनी मेसेज केला होता की ताई तुमच्या हाताला काय झालं आहे. आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल, माझा ॲक्सिडेंट झाला होता, त्याच्यामुळे 15 वर्ष झाले त्या गोष्टीला. सर्जरी केली पण तो तसाच दिसतो. काम सगळं करता येतं पण दिसायला दिसतोय तसा. हे आपलं छान पार्ट तयार झालेला आहे उजव्या साईडचा. आता हा डाव्या साईडचा पार्ट तयार करताना आपण बघा पट्टी वरतून लावतोय आणि याला जॉईंट केलेला नाही साडीचा कपडा. साडीचा कपडा जॉईंट नाही करायचा याला. हे डायरेक्ट आपण कॉटन म्हणजे आपलं अस्तर जे आहे तेवढीच पट्टी घेतली 1.5 इंचाची आणि ही कडेनं अशी शिवून घ्यायची. पुन्हा ही शिवल्यानंतर याच्यावरही दाबटीप आपल्याला द्यायची आहे. हे फोल्ड करून घ्यायचं असं आणि इथे ही दुसरी टीप पण मारून घ्यायची. दाबटीप दिल्यानंतर काय होतं की
ते कपडा जो आहे तो त्या टीपच्या बाहेर दिसत नाही आणि सुबक सफाईदार असं छान काम दिसतं. आता हे केल्यानंतर तुम्ही बघा एकदम बारीक 5 इंचमध्ये फोल्ड करून बाकीचा जेवढा कपडा आहे अस्तरचा पट्टीचा तो पूर्ण आपल्याला ब्लाऊज पीसवर फोल्ड म्हणजे वरतून घेऊन टाकायचा असा आणि मग ही टीप मारायची. हे बघा हे पूर्ण दिसला नाही पाहिजे कपडा असा बाहेर, पूर्ण कपडा त्याच्यामध्ये. ही आपली झाली हुक पट्टी. आता हे गळ्याला आपल्याला लावायचं आहे. फक्त गळ्याला पुढच्याच भागाला लागणार आहे, मागे आपण डिझाईन घेतली म्हणून. तर क्रॉस भाग जो आहे तो थोडा कट करून फोल्ड करायची ती पट्टी, छोटासा फोल्ड आतमध्ये देऊन त्याच्यावर याच्यावर पण आपल्याला कडेनं टीप मारायची. पायपिंग म्हणतात त्याला. रेडीमेड पायपिंग पण येते, पण ती पण रेडीमेड पायपिंग लावता आली पाहिजे. काय होतं सुरुवातीला आपण शिवणार ना तर घरात आपले ब्लाऊज चुकतील, थोडंसं वाकडं तिकडं येईल, पण ज्यानंतर हात बसला ना की परफेक्ट जमायला लागतं हळूहळू. आता ही पट्टी जोडताना बघा थोडं थांबत थांबत आपल्याला कपड्यावर व्यवस्थित डबल फोल्डने आपण ती जोडली आहे, फोल्ड करून जोडली आहे. आणि एक्स्ट्रा जो कपडा आहे तो आपण कट करून घेणार आहोत. आता हे फोल्ड केलं तर हे काढून घ्यायचं आणि हे बघा एकदम बारीक गोट आला पाहिजे. तर त्या गोटमधून आपल्याला टीप मारायची आहे, कपड्यावर नाही आली पाहिजे ती. हे ठेवून घ्या, आधी वळवून घ्या हाताने पूर्ण आणि मग त्यानंतर त्याच्या आतून म्हणजे फोल्ड केलेला तो जो गोट दिसतोय तो आणि कपडा याच्या सेंटरमधून टीप आली पाहिजे. त्या टीपमध्ये खालचा जो आपण फोल्ड करतो ना, 1.5 इंचाची जी पट्टी आपण फोल्ड करतो ना, त्या टीपमध्ये ती दाबल्या गेली पाहिजे, सुटायला नको. म्हणून प्रत्येक वेळी खालच्या बाजूनं काय करायचं, तो कपडा व्यवस्थित फोल्ड करत चालायचं. आता हे आपले दोघी पार्ट तयार झालेले आहेत. तर जोडताना बघा व्यवस्थित ठेवून घ्यायचं. आधी पाठीचा भाग ठेवला आहे, वरून शोल्डर जोडायचे. शोल्डर अगदी एकमेकाला जोडून व्यवस्थित टीप मारून घ्यायची. जर वाटलं तुम्हाला की खूप जास्त एक्स्ट्रा डिझाईनमध्ये कट झालेला आहे तर थोडासा एक्स्ट्रा कट करून आपण ते नॉर्मली लेवलला आणायचा प्रयत्न करायचा. आता ही सरळ टीप पहिले मारून घेतली, त्यानंतर ते उलटा करायचं आहे आणि ह्याच्यावर पुन्हा 2 टिपा द्यायच्यात. 2 टिपा दिल्यावर दोरा वगैरे काही निघत नाही. अस्तरसाठी तर आवर्जून 2 टिपाच द्यायच्या, म्हणजे अस्तर आणि ब्लाऊज पीस हे व्यवस्थित दाबल्या जातं. या पद्धतीने दोन्ही साईडचं आपल्याला जोडून घ्यायचं आहे. तुम्ही इथे टच बटन जे आहे ते सुद्धा लावू शकता. काही लेडीजचा प्रॉब्लेम असतो की पट्टी वगैरे ब्राची पट्टी दिसते, तर टच बटन लावलं तर ती पट्टी दिसणार नाही. सगळ्यांना नसतं त्याची गरज, पण काहींना वाटत असेल तर आपण त्यांना शिकवू शकतो, काही अडचण नाही. हे बघा हे व्यवस्थित आपण जॉईंट केलेलं आहे. याच्यानं दोरा वगैरे काही दिसत नाही बाहेर. या पद्धतीनं दोघी बाया हे पार्ट जोडून घ्यायचे. आणि तुम्हाला नक्की कळतं आहे ना माझं सांगितलेलं, मला सांगा. जरा स्लो करायचं असेल तर स्लोसुद्धा सांगेल. आता बाही कशी लावायची हे सांगते. आपली जी बाही आहे हे बघा, ही मी उलटा फोल्ड केला. त्यानंतर याच्यावर सेंटरला जे येतं ना, सेंटर इथे एक छोटासा क्रॉस कट द्यायचा. म्हणजे हे बघा, हे अशी एक छोटीशी निशाणी दिसते. आणि ही जी निशाणी आपण केली आहे ती शोल्डरच्या अगदी समोरासमोर ठेवून अशी उलटी करायची. खोल भाग जो आहे ब्लाऊजचा कट केलेला खोल भाग हा पुढच्या साईडनं आला पाहिजे. या पद्धतीनं शोल्डरला ती आपण क्रॉस कट दिलेला सेंटर ठेवून तिथून सुरुवात करायची. आधी मध्यापासून सुरुवात करा शिवायला, म्हणजे बाही लहान मोठी होत नाही. दोघी साईडनं उरली तर एक्स्ट्रा उरेल दोघी साईडनं, आणि नाही उरली तर दोघी साईडनं परफेक्ट बसेल. जर तुम्ही एक साईडनं सुरुवात केली लावायला कुठल्या पण,
तर ती कदाचित एक्स्ट्रा उरू शकते आणि मग ती बाही घातल्यानंतर फिरून जाते, गोळा होते म्हणजे घातल्यानंतर. आता तुम्ही इथं बघू शकता आपली बाही आणि खालचा कपडा एकदम परफेक्ट मापात आला आहे, एक्स्ट्रा नाही आहे. माझी इच्छा होती की एक छोटंसं वेबिनार घ्यावा. कोणाच्या काही अडचणी असेल, काही असेल तर आपण त्याच्यावर शिकवू शकतो. जर तुम्हाला इच्छा असेल की घ्यावं आपलं एक छोटंसं वेबिनार झूम मीटिंगवर, तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की घ्यायचं की नाही घ्यायचं, म्हणजे मी त्यानुसार टाईम मॅनेज करेल. आता हे बाही जोडल्यानंतर जे आहे ना, आपल्याला ही कडेची टीप आहे, ही सरळ कपडा ठेवून व्यवस्थित आधी मारून घ्यायची आहे. सरळ ब्लाऊज ठेवायचं आहे आणि दोघी पार्ट असे छान कडेनं टीप मारून जोडून घ्यायचे. आता ही का जोडायची, कारण ज्यावेळेस आपण आतली टीप मारतो फिटिंगची, हे बघा ही टीपमध्ये लॉक होते, कपडा जो आहे एक्स्ट्राचा हा लॉक होतो आणि दोरे वगैरे निघत नाही. हे व्यवस्थित एकावर एक ठेवून आपण याला टीप मारतोय. या पद्धतीने दोघी स्लीव्ज जे आहे ते आपण जोडून घ्यायचे आहे. तुम्हाला डिझाईनचे स्लीव्ज शिकायचे असतील ते पण सांगा, आपण ते पण घेऊया. आता पुढचं आपण प्रिन्स कटचं घेणार आहोत आणि एकदम सोप्या पद्धतीने सांगेल मी. प्रिन्स तुम्ही आधी पण बघितलेलं आहे, मी प्रिन्सचं शिवलं आहे पण मी त्याचा व्हिडिओ बनवला नव्हता. आता फिटिंग करण्यासाठी आधी कंबर मोजून घ्यायची. आपण ज्यांच्या ब्लाऊजवर माप घेतलेलं आहे त्यांची फिटिंग 33ची आहे आणि आपण शिवलं ते 38चं आहे, म्हणजे 5 इंच एक्स्ट्रा आहे. 5 इंच एक्स्ट्रा असल्यावर दोघी साईडनं अडीच जाईल आणि आपण फोल्ड करून टीप देणार, म्हणजे 1.25 इंचावर आपल्याला फिटिंग करायची. 1.25 इंच म्हणजे दोघीकडनं इकडून 2.5 होईल, तिकडून 2.5 होईल. आता ही 1.25 इंच आणि थोडं क्रॉस करून आपल्याला ती टीप द्यायची. त्यानंतर दंडघेर मोजायचा. दंडघेर हा 13.5 होता आणि हा जो आहे हा दंडघेर आपला साधारण 8 दुने 16 भरलेला आहे, म्हणजे दंडघेर 13.5 16 वजा 13.5 2.5 इंच एक्स्ट्रा आहे. तर 2.5 इंचसाठी आपल्याला साधारण 1.25 इंच इकडून पण फोल्ड करायचं आहे. कपडा डबल आहे ब्लाऊजचं, आपण जी बाही ती डबलनी टीप मारल्यानंतर दोघी साईडचं मेजरमेंट होईल ना. आता या ठिकाणी आपण ही फिटिंगची टीप मारून घेतली आहे. इथे तुम्ही बघू शकता आपला ब्लाऊज पूर्ण तयार झाले, फक्त हातशिलाई बाकी आहे आणि हुक वगैरे आपण ते लावून घेऊया. तुम्हाला मागचा गळा पण दाखवते. तर तुम्हाला हे ब्लाऊज शिवायला घ्या आणि कसं जमतंय की नाही ते मला कमेंटमध्ये कळवा. कसा वाटला व्हिडिओ तेही सांगा. लवकरच प्रिन्स कटचा व्हिडिओ घेऊन येते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.